श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत अध्याय पहिला. प्राचीन काळी नैमिषारण्यातील यज्ञ सत्रात शौनकादिकांच्या विनंतीवरून महामुनी सूत त्यांना शिव महात्मा सांगू लागले. ते म्हणाले, सज्जनो, शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे. त्याचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आयुरारोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. सर्व तीर्थे, व्रते व महायज्ञाचे फल प्राप्त होते. ओम नमः शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आधिव्याधींचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते. आता याविषयीची एक कथा सांगतो. पूर्वी मथुरेत दाशार्य नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला. काशीराजाची कन्या कलावती ही त्याची पत्नी. एके दिवशी बोलावूनही ती आली नाही, म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली. तेव्हा ती म्हणाली, नाथ, सध्या मी शिवोपासना करीत असून व्रतस्थ आहे, तरी मला क्षमा करा. पण कामातूर राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा त्याचे अंग अक्षरशः होरपळले. त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असं विचारताच ती म्हणाली, नाथ, मी दुर्वासांकडून ओम नमः शिवाय या मंत्राची दीक्षा घेतली आहे. त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे. तुम्ही जप, तप, शिवार्चन यापैकी काही करत नाही. अभक्ष्य, भक्षण, अविचार आणि पापाचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे. त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातनाच आहेत. ते ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला. त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली, पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याला स्वतः मंत्र न देता गर्गमुनींकडे नेले. गर्गमुनींनी राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करून घेतले आणि आपल्या वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्र प्रभावाने राजाला आत्मबोध झाला. त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व अविकाराचे निरसन झाले. त्याच वेळी त्याच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होरपळून बाहेर पडले. त्यामुळे राजा निष्पाप झाला. आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले. आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला. त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले. श्री शिवलीलामृत अध्याय पहिला समाप्त. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.